स्त्रियांमध्ये दिवसेंदिवस थायरॉईडची समस्या वाढण्याची कारणे अनेक आहेत. जसं की हार्मोनल, जीवनशैलीशी संबंधित, मानसिक ताण, आहार, पर्यावरणीय बदल. मेन महत्त्वाचं म्हणजे थायरॉईड म्हणजे काय? तर थायरॉईड हा आपल्या मानेच्या पुढील भागात स्वरयंत्राच्या खाली असलेल्या फुलपाखरासारखा दिसणार एक छोटा पण अतिशय महत्त्वाची ग्रंथी आहे. ही ग्रंथी शरीरात थायरॉईड हार्मोन्स तयार करते आणि हे हार्मोन्स शरीरातील जवळपास प्रत्येक कामावर प्रभाव टाकतात. थायरॉईडचं मुख्य काम म्हणजे मेटाबॉलिझम नियंत्रित करतात. आपलं शरीर ऊर्जा कशी वापरतं हे ठरवण्याचं मुख्य काम थायरॉईडचं आहे. म्हणजेच ते शरीराची गती वाढवतात किंवा गती कमीही करतात. त्यामुळे या ग्रंथीला आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे शरीराचं तापमान नियंत्रित करते. थंडी, ऊब यानुसार शरीराला तापमान संतुलित ठेवण्यास मदत करते. हृदयाची गती नियंत्रित करते. थायरॉईड जास्त किंवा कमी झाले तर हृदय खूप जलद किंवा खूप मंद चालू शकतं. त्याचप्रमाणे वजनावरही परिणाम करतं. जर थायरॉईड योग्य नसेल तर वजन वाढतं किंवा कमीही होऊ शकतं. त्याचप्रमाणे मेंदूचं कार्य आणि मूड यावरही परिणाम करतं. जसं की स्मरणशक्ती, एकाग्रता, मूड हे थायरॉईडशी जोडलेले आहेत. स्त्रियांच्या मासिक पाळीवर परिणाम होतो. थायरॉईड कमी जास्त झाल्यावर पाळी अनियमित होते. थायरॉईड कमी झाला आहे हे कसं ओळखावं? तर मेन महत्त्वाचं म्हणजे आपल्याला खूप थकवा जाणवतो, वजन वाढतं, थंडी जास्त वाटू लागते, केस गळतात. त्याचप्रमाणे स्त्रियांची पाळी अनियमितही होते. यासारखी लक्षणं दिसत असतील तर नक्कीच समजून घ्यायचं की आपल्यामध्ये थायरॉईडचं प्रमाण कमी किंवा जास्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे सूज येते, बद्धकोष्ठता जाणवते आणि थायरॉईड जर जास्त असेल तर मग मात्र हृदय जलद धडधडतं, वजन पटकन कमी होतं, चिडचिड वाढते. यासारखी लक्षणं दिसली तर नक्कीच आपल्यामध्ये थायरॉईडचं प्रमाण वाढलेलं आहे असं समजून घ्या. त्याचप्रमाणे घाम जास्त येतो, हात थरथरतात, झोप लागत नाही. थायरॉईडची समस्या का वाढते? तर मेन महत्त्वाचं कारण म्हणजे तणाव, आयोडीनची कमतरता. त्याचप्रमाणे काही अनुवंशिक ही कारणे आहेत. जसं की गर्भधारणा किंवा बाळंतपणानंतरचे बदल. स्त्रियांमध्ये थायरॉईडचा धोका का वाढतो? तर स्त्रियांची हार्मोनल रचना बदलत राहते. स्त्रीच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांचे प्रमाण सतत बदलत असतं. जसं की पिरियड, प्रेग्नन्सी, डिलेव्हरी, स्तनपान, रोजोनिवृत्ती या प्रत्येक टप्प्यावर स्त्रियांच्या शरीरामध्ये बदल होतात. या बदलामध्ये चढ-उतार राहतात आणि याचा परिणाम या ग्रंथीवर होतो. इस्ट्रोजन वाढलं की थायरॉईड हॉर्मोन्स बॅलन्स बिघडतं, म्हणून पुरुषांपेक्षा जास्त थायरॉईडला बळी पडतात. त्याचप्रमाणे आयोडीनचीही कमतरता यामुळेही थायरॉईड वाढतो. जसं की मीठ कमी खाणं, आयोडीन नसलेलं मीठ वापरणं, सतत डायटिंग, गर्भावस्थेत आयोडीनची गरज वाढूनही मिळत नसणं यामुळे गॉइटर वाढतो, केस गळतात, वजन वाढतं. त्याचप्रमाणे सततचा मानसिक ताण. स्त्रियांच्या नित्य मानसिक जबाबदाऱ्या असल्यामुळे जसं की घर, मुले, नोकरी, सामाजिक दबाव यामुळेही ताण वाढतो. त्यामुळे कोर्टिसॉल वाढतं आणि हे वाढलं की थायरॉईड हार्मोन्स कमी होतात आणि आपल्या शरीरामध्ये काही लक्षणे दिसू लागतात. म्हणूनच ताण हा थायरॉईडला सर्वात मोठा शत्रू मानला जातो. त्याचप्रमाणे झोपेची कमतरता. स्त्रियांना झोप कमी मिळते, जसं की मुलांची काळजी, नोकरी, घरकाम किंवा मोनोपॉजमध्ये रात्री घाम येणं, तणाव, चिंता यामुळेही त्यांना हे प्रॉब्लेम्स दिसून येतात. झोप कमी झाली की हार्मोनल सिस्टीम असंतुलित होते आणि TSH वाढतं आणि थायरॉईडची समस्या सुरू होते. त्याचप्रमाणे प्लॅस्टिकच्या किंवा रसायनांचा वाढता वापर. अनेक रसायनं थायरॉईड सिस्टीमला हानी पोहोचवतात, जसं की प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिकमधील गरम अन्न ठेवणं किंवा ते खाणं, वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनं वापरणं यामुळेही थायरॉईड ग्रंथीवर परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये सुगंधी वस्तू असतील यासारखे रसायने हार्मोन्स बिघडवतात आणि यामुळे थायरॉईडचा बॅलन्सही बिघडतो. त्याचप्रमाणे PCOD किंवा PCOSचं प्रमाण वाढतं. आजच्या महिलांमध्ये PCOD मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि यामुळेच हार्मोनलमध्ये बदल होताना दिसत आहेत आणि त्यांचं प्रमाण हे असंतुलित झालेलं आहे. त्याचप्रमाणे जास्त साखर खाणं, जंक फूड खाणं, पोट भरत नाही म्हणून सतत स्नॅक्स खाणं, यात आयोडीन, सेलेनियम, झिंक, व्हिटॅमिन D, आयर्नची कमतरता असते आणि हे सर्व थायरॉईडसाठी हानिकारक आहेत. म्हणून अन्नातील पोषण कमी झालं आहे, त्यामुळे थायरॉईड हा आजार वाढत आहे.
त्याचप्रमाणे कमी सूर्यप्रकाश, व्हिटॅमिन डीची कमतरता यामुळेही स्त्रियांना हा आजार होताना दिसतोय. त्याचप्रमाणे प्रसूतीनंतरचं थायरॉईड, डिलिव्हरीनंतर 6 ते 12 महिन्यांमध्ये हार्मोन्स मोठे बदल होताना दिसत आहेत. यामध्ये एकतर वजन वाढलेलं असतं किंवा कोणाचं वजन कमी झालेलं असतं. त्याचप्रमाणे अनुवंशिकता, जर आई किंवा बहिणीला थायरॉईड असेल तर स्त्रियांना होण्याची शक्यता 3 ते 5 पट वाढते. थायरॉईड वाढू नये यासाठी स्त्रियांनी काय करावं, तर मेन महत्त्वाचं म्हणजे आयोडीनयुक्त मिठाचा वापर करा. दररोज 20 ते 30 मिनिटे सूर्यप्रकाशात बसा. रात्री 7 ते 8 तासाची झोप घ्या. प्लॅस्टिकचा वापर कमी करा. ताण कमी करा. प्राणायाम करा, ध्यान करा, चालणं, संगीत ऐका आणि मेन महत्त्वाचं म्हणजे पोषणयुक्त आहार घ्या. यासारख्या गोष्टींची जर काळजी घेतली तर तुम्हाला हा आजार वाढणार नाही. त्याचप्रमाणे तेल, सुकामेवा, नारळ, कोथिंबीर, दुधी भोपळा, डाळी, फळे, समुद्र मीठ म्हणजेच आयोडीनयुक्त मिठाचा वापर करा. आणि PCOD असेल तर वजन नियंत्रणात ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. यामध्ये तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता आणि तुमचा थायरॉईड हा आजार नक्कीच बरा करू शकता.